शिवाजी विद्यापीठाचे उपकेंद्र खानापूर येथे व्हावे यासाठी शिवाजी विद्यापीठाच्या अधिसभेमध्ये वैभव पाटील यांनी ठराव मंजूर केल्यानंतर तसेच खानापूर येथे जागा निश्चिती ठराव आणि जागेचा विद्यापीठाच्या मॅनेजमेंट काउन्सिलमध्ये ठराव मंजूर करून घेतल्यावर आज राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेऊन प्रस्तावानुसार उपकेंद्रासाठी 100 कोटींची तरतूद तात्काळ करावी अशी आग्रही मागणी ग्रामीण जिल्हाध्यक्ष वैभव पाटील यांनी केली आहे। त्या मागणीनुसार उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी तात्काळ उपकेंद्रासाठी 100 कोटींची आर्थिक मंजुरीसाठीचे आदेश दिलेत। यावेळी हे उपकेंद्र खानापूर येथे सुरू झालं तर दुष्काळी भागाला न्याय मिळेल, शिवाय खानापूरसह आटपाडी, कवठेमंकाळ, जत, कडेगाव, पलूस, तासगाव आणि मान तालुक्यातील विद्यार्थ्यांच्या सोयीचे मध्यवर्ती ठिकाण म्हणून खानापूर उपयोगी ठरेल असे पाटील यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना सांगितले। त्यावर उपमुख्यमंत्री अजितदादांनी यापूर्वीच उच्च व तंत्रशिक्षण विभागाच्या सचिवांना संबंधित प्रकरण तात्काळ शिवाजी विद्यापीठ प्रशासनाकडून त्वरित मागणी करून घ्यावी व खानापूर येथे हे उपकेंद्र करण्याबाबत कारवाई करा असे निर्देश दिले होते। वैभव पाटील यांनी प्रस्तावानुसार उपकेंद्रासाठी 100 कोटींची आर्थिक तरतुदीसाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेऊन विशेष प्रयत्न केल्याबद्दल खानापूर घाट माथ्यावरील नागरिक, युवक समाधान व्यक्त करतात। केंद्र सरकारने बाजार समितीच्या धोरणात बदल करून निवडणुका न घेता कायमस्वरूपी प्रशासकाची नेमणूक करण्याचा निर्णय घेतलाय। हा निर्णय देशातील शेतकऱ्यांच्या अधिकारावर गदा आणणारा असल्यामुळे केंद्र सरकारने तातडीने हा निर्णय मागे घ्यावा, अन्यथा 26 फेब्रुवारी रोजी राज्यातील बाजार समित्या बंद ठेवून त्या निर्णयास विरोध करणार असल्याची माहिती माजी खासदार राजू शेट्टी यांनी दिली आहे। यावेळी शेट्टी म्हणाले की केंद्र सरकार कृषी धोरणाबाबत अनेक चुकीचे निर्णय घेत आहे, ज्यामुळे देशातील शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले। सध्या केंद्र सरकारने देशातील बाजार समितींच्या निवडणुका न घेता कायमस्वरूपी प्रशासक नेमून कारभार करण्याचा निर्णय घेत आहे। शासन नियुक्त प्रशासक मंडळ म्हणजे 7-12 नावावर असणारे सत्ताधारी पक्षाचे कार्यकर्ते आणि निवडणुकीला देणग्या देणारे व्यापारी हेच त्या प्रशासक मंडळामध्ये असतील। या निर्णयाने बाजार समित्यांमध्ये एकाधिकारशाही निर्माण होणार असून बाजार समितीतील शेतकऱ्यांचे अधिकार संपुष्टात येणार आहेत। देशातील बाजार समित्या या राजकारणांच्या अड्डे बनलेले आहेत ही वस्तुस्थिती आहे। मात्र याकरिता शेतकऱ्यांच्या अधिकारावर गदा आणत कायमस्वरूपी प्रशासक नेमणूक करणं म्हणजे ढेकून झाले म्हणून घर जाळण्यातला प्रकार असल्याचे शेट्टी म्हणाले। कुपवाड येथील स्वामी मळ्यात पोलिसांच्या संयुक्त पथकाने छापा टाकून 300 कोटींचे 140 किलो मॅफेड्रॉन ड्रग्ज याचा साठा हस्तगत केलाय। संशयितांच्या मागावर कुपवाड पोलीस 2 दिवस होते। खबरांकडून मिळालेल्या माहितीबरोबरच तांत्रिक तपासावर भर देत मध्यरात्री ही कारवाई करण्यात आली। त्यामुळेच मोठा साठा हाती लागला असल्याची माहिती पुणे क्राईम ब्रांचचे निरीक्षक गायकवाड यांनी दिली आहे। दरम्यान आयुब मकानदार, रमजान मुजावर, अक्षय तावडे हे पुणे क्राईम ब्रांच पोलिसांच्या ताब्यात असून कसून चौकशी सुरू आहे। मुजावर आणि तावडे हे दोघे मकानदारचे पार्टनर असल्याची माहिती सूत्रांकडून समजली आहे। पुणे पोलिसांनी 19 फेब्रुवारीला एकाकडे 2.25 किलो MD ड्रग्ज मिळाले होते। याबाबत समर्थ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे। त्यानंतर पुण्यातील क्राईम ब्रांचने सखोल चौकशी केली। संशयितांकडून एक गाडी कुपवाडकडे रवाना झाल्याची माहिती मिळाली। त्यानंतर कुपवाड पोलिसांना याबाबत कळवण्यात आलं। सहाय्यक निरीक्षक अविनाश पाटील यांच्यासह पथकाने शोधाशोध सुरू केली। खबरांकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे संशयितांचा माग काढण्यात आला। संशयितांनी मिठाच्या पिशवीतून हे ड्रग्ज तस्करी केल्याचं समोर आलं। स्वामी मळ्यातील एका भाड्याच्या खोलीत हा साठा असल्याचंही माहिती मिळाली। त्यानंतर क्राईम ब्रांचने छापा टाकला। यात 300 कोटींचा मुद्देमाल हाती लागला। दरम्यान 3 संशयितांची कसून चौकशी सुरू आहे। त्यांच्याकडून आणखी काही माहिती मिळते का याचा शोध घेतला जातोय। अन्य 2 संशयित हे मकानदार याचं पार्टनर असल्याचं समोर आले। ड्रग्ज प्रकरणी पोलीस पाळेमुळे खणून काढणार आहेत असं वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितलंय। मिरजेत चालत निघालेल्या वृद्धाला पोलीस असल्याचं सांगून लुटणाऱ्या आंतरराज्य चोरट्यांच्या मुसक्या आवळण्यात पोलिसांना यश आलंय। या चोरट्यांकडून चोरीतील दागिन्यांसह मोटारसायकल असा एकूण 5,71,600 रुपयांचा मुद्देमाल जप्त केलाय। कंबर रहीम मिर्झा आणि जफर मुख्तार शेख अशी अटक केलेल्यांची नावे आहेत। रणजित सिंग सुल्यान हे रविवारी सकाळी मिरजेतील छत्रपती शिवाजी महाराज मार्गावरून चालत निघाले होते। यावेळी अज्ञात चोरट्यांनी त्यांना पोलीस असल्याचं सांगून त्यांच्याकडील दागिने काढून घेत लुटलं होतं। याबाबत महात्मा गांधी पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल झाली होती। या प्रकरणाचा तपास करत असताना स्थानिक गुन्हे अन्वेषणाच्या पथकातील हेड कॉन्स्टेबल सागर लवटे यांना माहिती मिळाली की लुटणारे संशयित हे परत जिल्ह्यातील असून ते मोटारसायकलीवरून कोल्हापूरमधून सांगलीला येत आहेत।
मिळालेल्या माहितीप्रमाणे पथकातील कर्मचाऱ्यांनी अंकली फाटा येथे सापळा लावला। यावेळी संशयित दोघेजण दुचाकीवरून येताना दिसले। यावेळी त्यांना ताब्यात घेऊन कसून चौकशी केली आणि त्यांची अंगझडती घेतली असता त्यांच्याकडे सोन्याची चैन मिळाली। चैनबाबत विचारले असता त्यांनी मिरजेतील वृद्धाला पोलीस असल्याचं सांगून लुटल्याची कबुली दिली। यावेळी त्यांच्याकडून चोरीतील सोन्याचे दागिने, मोटारसायकल आणि रोख रक्कम असा एकूण 5,71,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे। जिल्हा बँकेच्या नीलकरंजी शाखेत झालेल्या अपहाराची संचालक मंडळाने गंभीर दखल घेतली आहे। दोषी अधिकारी कर्मचाऱ्यांवर कडक कारवाई करण्याच्या सूचना अध्यक्ष मानसिंगराव नाईक यांनी प्रशासनाला दिल्या। बँकेत गैरकारभार करणाऱ्यांची कोणतीही गय करणार नसल्याचा इशारा त्यांनी दिलाय। जिल्हा बँकेच्या नीलकरंजी शाखेत शाखा अधिकारी आणि लिपिकाने सुमारे 48 लाखांचा अपहार केल्याची घटना उघडकीस आली आहे। 6 खातेदारांच्या बँक खात्यावरून हे बोगस व्यवहार करण्यात आलेत। यासाठी बनावट एटीएम कार्ड तयार करून त्याचा वापर झाल्याचाही प्राथमिक तपासात निष्पन्न झालाय। यानंतर शाखाधिकारी मच्छिंद्र महारुगडे व लिपिक प्रतीक पवार यांना निलंबित करण्यात आले। त्यांची आता बँकेच्या वतीने सखोल चौकशी सुरू आहे। यासाठी 3 जणांची समिती नेमण्यात आली आहे। या समितीचा अहवाल आल्यानंतर संबंधितांवर फौजदारी कारवाई होणार आहे। दरम्यान जिल्हा बँकेतील या अपहाराच्या घटनेची अध्यक्ष मानसिंगराव नाईक यांच्यासह संचालकांनी गंभीर दखल घेतली आहे। या प्रकरणी तातडीने कारवाई करण्याचे आदेश प्रशासनास देण्यात आलेत। अपहारातील दोषी अधिकारी कर्मचाऱ्यांकडून रक्कम वसूल करावीच, शिवाय त्यांच्यावर तातडीने फौजदारी कारवाई करावी अशा सूचना नाईक यांनी दिल्या आहेत। जिल्हा बँकेत कोणताही गैरप्रकार खपवून घेणार नाही, या प्रकरणी कोणाचीही गय करणार नसल्याचा इशाराही बँकेचे अध्यक्ष मानसिंगराव नाईक यांनी दिलाय। औंधा स्वातंत्र्य मिळवायचं या घोषवाक्याखाली रयत क्रांती संघटनेतर्फे महायुती अंतर्गत घटक पक्षांच्या वतीने शेतकरी आणि कामगार मेळावा उद्या इस्लामपूर येथे होणार असल्याची माहिती रयत क्रांती संघटनेचे संस्थापक माजी मंत्री सदाभाऊ खोत यांनी दिली आहे। यावेळी रयतचे प्रदेशाध्यक्ष सागर खोत, जिल्हाध्यक्ष विनायक जाधव यांची प्रमुख उपस्थिती होती। ते म्हणाले, या मेळाव्यासाठी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, जोगेंद्र कवाडे या प्रमुख नेत्यांसह राज्यातील महायुतीचे नेते उपस्थित राहणार आहेत। रयत क्रांती संघटनेने कोल्हापूर, इचलकरंजी, कोडोली, इस्लामपूरसह माढा मतदारसंघात शेतकरी मेळावे घेतले जातात। निवडणुकीचा हंगाम सुरू झालाय, यानुसार सगळ्या पक्षांचे जाहीरनामे बाहेर पडतील। यात खऱ्या कष्टकऱ्याला आमिषाचे भुरळ पाडतील। हे सर्व थांबवण्यासाठी आणि शेतकरी कष्टकऱ्यांच्या व्यथा मांडण्यासाठी व्यासपीठाच्या माध्यमातून लक्ष वेधण्यात येणार आहे। अचूक मागण्या करताना प्रत्येक परिषद रयत क्रांतीने यशस्वी केले। याच धर्तीवर इस्लामपुरात परिषदेचं आयोजन केले। यावेळी किरण उथळे, अमोल पाटील, बजरंग भोसले, अरुण गावडे, सुनील सावंत, जयवंत पाटील, राकेश भोसले, संदीप पाटोळे, मोहसिन पटवेकर, सरफराज डाके, रोहन बाबर, स्वप्नील सूर्यवंशी, संदीप फारणे, अभिनव उबाळे उपस्थित होते। मिरज तालुक्यातील म्हैसाळ येथील एका तरुणाने शिरोळ येथील स्टेट बँकेच्या शाखेला 40 लाख रुपयांचा गंडा घातलाय। स्वतःची मिळकत असल्याचं भासवून ती मिळकत बँकेला तारण दिली आहे। या प्रकरणी अशोक मारुती कोरवी याला शिरोळ पोलिसांनी ताब्यात घेतले। या प्रकरणी स्टेट बँकेचे शाखाधिकारी सचिन कुलकर्णी यांनी शिरोळ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे। म्हैसाळ येथील संशयित अशोक कोरवी यांनी सिटी सर्व्हे नंबर 273 मिळकत ही स्वतःची आहे असं बँकेला भासवलं होतं। त्याने सदरची मिळकत स्वतःच्या मालकीची नसताना शिरोळ स्टेट बँक शाखेला तारण देऊन 39 लाख रुपयांचं कर्ज घेतलं। कर्जाची रक्कम 25 जुलै 2019 रोजी बँकेच्या खात्यामधून उचलली असल्याचे फिर्यादीत म्हटले। अशोक कोरवी यांनी कर्जाची रक्कम उचल केल्यानंतर अखेर कर्ज आणि त्यावरील व्याज रकमेची परतफेड बँकेला केली नाही। त्यामुळे सदरचं कर्ज थकीत झालं असल्याने या थकबाकीच्या रक्कम वसुलीबाबत शिरोळ स्टेट बँक शाखेने संबंधित कर्जदाराची पडताळणी केली असता संशयित आरोपी कोरवी यांनी बँकेची फसवणूक केल्याचं निदर्शनास आलं। त्यामुळे बुधवारी शिरोळ पोलिसात रात्री उशिरा गुन्हा दाखल करण्यात आला। दरम्यान कोल्हापूरसह सांगली जिल्ह्यात संशयित आरोपी कोरवी यांनी व्यक्तिगत तसेच सहकारी संस्थांना फसवणूक केल्याची चर्चा सुरू आहे। सांगली शहरातील वसंतदादा पाटील शासकीय रुग्णालय परिसरात असणाऱ्या अतिक्रमणावर महापालिकेने आज हातोडा चालवलाय। या ठिकाणी असणाऱ्या विनापरवाना टपरी, नाश्त्यांचे हातगाडे यावर कारवाई करून जेसीबीने ते तोडून टाकले। या ठिकाणी असणारी 2 खोकी आणि 5 हातगाड्या तोडून सदरची कारवाई करण्यात आली आहे। शासकीय रुग्णालय परिसरात असणारी बेकायदेशीर खोकी तातडीने काढून घ्यावीत, अन्यथा कोणाचीही गय केली जाणार नसल्याचा इशारा यावेळी अतिक्रमण विरोधी पथकाच्या अधिकाऱ्यांनी दिलाय। तसेच शांतीनगर शाळा नंबर 27च्या समोर असणारे विनापरवाना 2 खोकी तोडण्याची कारवाई करण्यात आली। महापालिका प्रशासनाकडून वारंवार सूचना देऊनही बेकायदेशीर खोकी काढण्यात आलेली नाही, त्यामुळे यापुढे ही मोहीम तीव्र करणार असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले। दरम्यान
अतिक्रमण विरोधी पथकाच्या या कारवाईनंतर सामाजिक संघटना आक्रमक झाल्या आहेत. हातावरचं पोट असणाऱ्या नागरिकांवर महापालिका प्रशासन अन्याय करत आहे. कोणतीही पूर्वसूचना न देता प्रशासनाने सदरची कारवाई केली आहे. त्यामुळे कायदा हातात घेणाऱ्या महापालिकेच्या अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई झाली पाहिजे. या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांवर येत्या 2 दिवसात फौजदारी गुन्हे दाखल झाले नाहीत तर तीव्र आंदोलन करण्याचा इशारा दलित महासंघाच्या वतीने यावेळी देण्यात आला आहे. सांगली ते पेठ या राष्ट्रीय महामार्गाच्या कामाला चांगलाच वेग आला आहे. तुंग ते सांगलीवाडी येथील बंद पडलेल्या टोल नाकापर्यंत रस्त्याच्या कडेची सर्व झाडे निष्कषित, रस्त्याच्या दोन्ही बाजूंचे सपाटीकरण अत्यंत गतीने सुरू आहे. त्याचबरोबर कारंजवाडी, मिरजवाडी आणि आष्टा येथील शिंदेमळा परिसरात देखील काम जोमात सुरू आहे. अनेक वर्ष नरक यातना भोगत रस्त्यावरून जाणाऱ्या वाहनधारकांना पेठ रोडचे काम अतिशय गतीने सुरू झाल्याचं पाहून नागरिकांमध्ये समाधान व्यक्त केलं जाते. सांगली पेठ हा रस्ता सुमारे 41 किलोमीटरचा रस्ता गेले अनेक वर्ष चर्चेत आहे. अनेक आंदोलनानंतर हा रस्ता सार्वजनिक बांधकाम विभागाकडून राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडे वर्ग करण्यात आला. महामार्ग प्राधिकरणाने रस्त्याच्या चौपदरीकरणाचा आराखडा तयार केला. केंद्राने याला मान्यता दिली. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी या रस्त्यासाठी 881,87,00,000 रुपये मंजूर केले. निविदा प्रक्रिया झाली. राजस्थान येथील RSB इन्फ्रास्ट्रक्चर या कंपनीला रस्त्याच्या कामाचा ठेका मिळाला. मात्र काम सुरू होण्यास काही मुहूर्त मिळत नव्हता. अखेर नवीन वर्षाच्या सुरुवातीला या सांगली ते पेठ राष्ट्रीय महामार्गाच्या कामाला सुरुवात झाली. महामार्गाच्या कामाच्या सुरुवातीला सध्या पहिल्या टप्प्यात तुंग ते सांगली रस्त्याचं काम पूर्ण करण्यात येणार आहे. सध्या रस्त्याच्या कडेला असणारी झाडे तोडून सपाटीकरण करण्यात येते. हे काम पूर्ण झाल्यानंतर पुढे आष्टा ते तुंग या रस्त्यावरील काम पूर्ण करण्यात येणार आहे. या मार्गावरून जाताना वाहनधारकांना नेहमी नरक यातना भोगाव्या लागल्या. मात्र आता अतिशय जोमात काम सुरू झाल्याने नागरिकांमधून समाधान व्यक्त होते.